Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. In our previous two lectures, we see the type number first, second and third of how to find the particular integral of a given function. Type number first मध्ये बघितलं आपण function of the type e raised to ax या टाईपचं. टाईप नंबर 2 मध्ये बघितलं आपण x raised to m म्हणजे पॉवर फंक्शन बघितलं. नंतर टाईप नंबर 3 मध्ये साइन आणि कॉस ax प्लस बी या संदर्भातले जर व्हॅल्यू असतील तुमच्या राईट हँड साईडला दिलेल्या एक्झाम्पलच्या तर त्याचं पर्टिक्युलर इंटिग्रल कसं फाइंड आउट करायचं या संदर्भात. नाऊ टुडे वी स्टार्ट विथ द टाईप नंबर 4. So if d equal to d by dx and f of d is a polynomial in d with constant coefficients, then 1 upon fd e raised to ax into v equal to e raised to ax 1 upon f of d plus a into v. म्हणजे d बद्दल काय आहे इथे d plus a एवढं आपण लक्षात ठेवायचं. where v is the function of x. हे पण थेरम आहे कारण थिअरॉटिकल एक्झाम जर झाली तर हे थेरम म्हणून विचारलं जातं. त्याच्यामुळे आपण थेरम सुद्धा समजून घेणार आहे की जेणेकरून तुमची कोणती एक्झाम हो, थिअरॉटिकल हो का ऑब्जेक्टिव्ह हो, तुम्हाला अडचण यायला नको. सो वी प्रूव्ह दिस थेरम. लेट u बी द फंक्शन ऑफ x. देन वी हॅव, समजा u हे आपण फंक्शन ऑफ x मानून घेतलं. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x इंटू यू कसा येणार तर u इंटू v च्या फॉर्म्युल्याप्रमाणे e रेज टू x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस u कॉन्स्टंट. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x? इट इज a इंटू e रेज टू ax. ती ही टर्म आली. दोघांमध्ये e रेज टू x कॉमन आहे तो बाहेर काढतो. ब्रॅकेटमध्ये येणार इथं d आणि इथं a. सो d प्लस a आणि u पण कॉमन आहे, फक्त तो मी पुढे कॉमन काढतो. बरोबर आहे. म्हणजे e रेज टू ax हा मागून कॉमन काढला आणि u हा पुढून कॉमन काढला. लिहिताना तसं लिहिलंय फक्त. ओके. नंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह जर घेतला d स्क्वेअर ऑफ e रेज टू x इंटू यू म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x इंटू यू म्हणजेच तो डबल डेरिव्हेटिव्ह होईल. बरोबर आहे. म्हणजे काय होईल तो डेरिव्हेटिव्ह ऑफ हा म्हणजे ऑलरेडी काढून झालेला आहे म्हणजे ही टर्म. तर ही टर्म मला इथं घेता येईल. दॅट इज दिस टर्म e रेज टू x d प्लस a इंटू यू. बरोबर आहे. आता परत u इंटू v प्रमाणे करायचा याचा डेरिव्हेटिव्ह. सो e रेज टू x मी कॉमन ठेवतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ d प्लस a इंटू यू प्लस e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह a इंटू e रेज टू x d प्लस a इंटू यू कॉन्स्टंट. लक्षात आलं u इंटू v प्रमाणे. आता परत याच्यातनं कॉमन काढूया. e रेज टू x असणार आहे तो पुढून घेतला कॉमन. बरोबर आहे. d प्लस a पण होता तो पण पुढून घेतला. उरला परत हा d आणि परत हा इथला a. सो d प्लस a आणि u जो आहे तो मी पुढून कॉमन घेतला. ओके. म्हणजे d प्लस a दोनदा झाला. दॅट इज d प्लस a स्क्वेअर. सो इट विल बी e रेज टू x d प्लस a स्क्वेअर इंटू u. सो इन जनरल d रेज टू k e रेज टू ax इंटू u काय येणार इन जनरल. सो इट विल बी e रेज टू x. इथली जी पॉवर आहे ती इथे येते. दॅट इज d प्लस a रेज टू k इंटू यू वेअर k इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. ओके. नाउ fd इज अ पॉलिनॉमियल इन d विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट. सो d रेज टू k ला मला कसं म्हणता येईल. इट विल बी पॉलिनॉमियल इन d कारण सगळ्या टर्म काय आहेत d च्या. सो f ऑफ d e रेज टू x इंटू यू इक्वल टू हा सगळा कशाचा पॉलिनॉमियल तयार होईल मग इकडचा. जसा हा d रेज टू k चा आहे तसा हा d प्लस a रेज टू k. सो इट विल बी अ फंक्शन ऑफ f ऑफ d प्लस a म्हणजेच e रेज टू x f ऑफ d प्लस a इंटू u डॅश नंबर 1. नाउ लेट u बी सो डिटरमाइन दॅट ही जी टर्म आहे याला मी काहीतरी मानून घेणार आहे आता. दॅट सपोज दॅट f ऑफ d प्लस a इंटू यू इक्वल टू v. बरोबर आहे का. आणि मग याच्यावरनं u काय येईल माझा. ह्या टर्मला मी उजवीकडे टाकतो. इट विल बी 1 अपॉन f ऑफ d प्लस a इंटू v. बरोबर आहे. अँड देअर फोर नाउ इक्वेशन 1 बिकम्स f ऑफ d इंटू e रेज टू x. u ची व्हॅल्यू काय काढली मी आत्ता ही 1 अपॉन f ऑफ d प्लस a इंटू v इक्वल टू इकडे काय येईल फक्त उजवीकडे e रेज टू x इंटू v कारण याच्याबद्दल मी काय मानलं आहे पहा इथे v. नो ऑपरेटिंग 1 अपॉन fd फ्रॉम बोथ साइड्स वी गेट 1 अपॉन fd ने मल्टिप्लाय करतो मी दोघी बाजूला. सो 1 अपॉन fd
इंटू हे ॲज इट इज एफ डी ई रेस टू एक्स 1 अपॉन एफ ऑफ डी प्लस ए इंटू व्ही इक्वल टू इकडे 1 अपॉन एफ डी ई रेस टू एक्स व्ही. तर इकडचा एफ डी कॅन्सल झाला, उरला फक्त ई रेस टू एक्स 1 अपॉन एफ ऑफ डी प्लस ए इंटू व्ही इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी ई रेस टू एक्स व्ही. आणि दॅट इज फक्त हे इकडे लिहूया आणि हे इकडे लिहूया. दॅट इज 1 अपॉन एफ डी ई रेस टू एक्स व्ही इक्वल टू ई रेस टू एक्स 1 अपॉन एफ ऑफ डी प्लस ए इंटू व्ही. अँड दॅट विल बी युअर थेरम. इतकं सोपं थेरम आहे, खूप छान सोपंसं थेरम आहे. त्याच्यावरचं एक्झाम्पल बघूया. इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल. सॉल्व डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 इंटू वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर ई रेस टू 3x. तर बघा आपलं फंक्शन काय आहे, टाईप कोणता आहे, ई रेस टू एक्स इंटू व्ही पाहिजे. म्हणजे तिथे ई रेस टू 2x 3x 4x 5x अशी कोणती पण व्हॅल्यू एक असणार आणि दुसरी व्ही म्हणजे कोणतेही एक फंक्शन असणार. सो इट इज ऑफ द टाईप बघा ई रेस टू एक्स इंटू हा व्ही आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे व्ही. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ टाईप नंबर 4. ओळखता पण यायला पाहिजे, बरोबर आहे. फर्स्ट याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढूया. कॉम्प्लिमेंटरी फंक्शनसाठी मला लागेल ऑक्झिलरी इक्वेशन. त्याची राईट हँडसाठी काय घेतो आपण, 0 घेतो. दॅट इज डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 इक्वल टू 0. हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे, इट विल बी डी मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणून डीचे दोन पार्ट पडले, 1 आणि 1 आर द रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन. रिपीटेड रूट्स आले. सो बाय केस नंबर 2 ऑफ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इट विल बी c1 प्लस c2x इंटू ई रेस टू 1x, कारण हा 1 आहे. सो 1 इंटू एक्स म्हणजे x. सो दॅट इज ई रेस टू एक्स. नाउ पी आय इट विल बी 1 अपॉन एफ डी दॅट इज डी मायनस 1 स्क्वेअर इंटू एक्स, कॅपिटल एक्स म्हणजे आहे एक्स स्क्वेअर ई रेस टू 3x. तर आपलं काय आहे फॉर्म्युला, ई रेस टू ए एक्स इंटू व्ही. त्याच्यामुळे ई रेस टू 3x मी पहिले लिहिला आणि व्ही नंतर लिहिला. आणि मग फॉर्म्युला कसा आहे, ते ई रेस टू ए एक्स पहिले काढून घ्यायचा बाहेर. दॅट इज ई रेस टू 3x 1 अपॉन एफ ऑफ डी प्लस ए. डीच्या ऐवजी काय करायचा, डी प्लस ए टाकायचा. ए काय इथे 3, कारण ई रेस टू ए एक्स असतो, लक्षात घ्या 3. मग डी बद्दल मी काय टाकतो आता, डी प्लस ए म्हणजे डी प्लस 3 मायनस 1 हा इथला जसाच्या तसा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू व्ही आहे. बघा व्ही म्हणजे कोण आहे, एक्स स्क्वेअर. बिलकुल ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे टाकलं आहे. आता सिम्प्लिफाय करूया. सो ई रेस टू 3x 1 अपॉन ही व्हॅल्यू आली तुमची 3 1 गेला 2. सो डी प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. ओके. आता याच्यामध्ये एक मधला टाईप तयार झाला आहे युझिंग टाईप नंबर 2. एक्स रेस टू एम आहे हा. तर आता पुढची सगळी मेथड टाईप नंबर 2 प्रमाणे. तर याला कन्व्हर्ट करा 1 अपॉन 1 प्लस डी रेस टू एन बायनॉमियल थेरम, जिथं मी सांगितलं होतं त्या फॉर्म्युल्यामध्ये. सो इथे मी काय करतो, 2 बाहेर काढतो. 2 नुसता बाहेर येणार नाही, 2चा स्क्वेअर आहे. सो 4 बाहेर येईल. सो 1/4 आणि 2 ने थ्रू आउट डिव्हाइड करतो. सो d/2 प्लस 2/2 म्हणजे d/2 प्लस 1. लिहिताना काय करतो, 1 प्लस d/2, 1 अगोदर लिहितो. सो इट विल बी 1/4 कॉमन काढला बाहेर. 1 अपॉन 1 प्लस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर आहेच. नाउ दिस इज द टाईप नंबर 2 एक्झाम्पल, एक्स रेस टू एम. डिनॉमिनेटरच्या टर्मला न्यूमिनेटरला जर नेलं तर त्याची पॉवर काय होईल, मायनस. आणि स्टार्टिंग आल्या तुमच्या ह्या दोन टर्म जशाच्या तशा ई रेस टू 3x अपॉन 4 1 प्लस d/2 रेस टू मायनस 2, कारण ही पॉवर वर नेली इंटू एक्स स्क्वेअर. नाव युझिंग द बायनॉमियल थेरम फॉर दिस 1 मायनस n, n म्हणजे 2 आहे, d म्हणजे काय d/2 प्लस n मायनस 1 म्हणजे मायनस 2 मायनस 1 म्हणजे मायनस 3 अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू डी स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर बाय 4. d/2 चा स्क्वेअर म्हणजे काय, डी स्क्वेअर बाय 4 प्लस डॉट डॉट डॉट. पुढच्या टर्म घेऊ नका, इकडे लक्ष ठेवा. डी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, म्हणजे फक्त दोनदाच डेरिव्हेटिव्ह काढता येईल एक्स स्क्वेअरचा. पहिला डेरिव्हेटिव्ह 2x आणि दुसरा डेरिव्हेटिव्ह 2. त्याच्यानंतरचे सगळे काय होतील, 0. त्याच्यामुळे डी स्क्वेअर पर्यंतच चालेल ही सिरीज. त्याच्या पुढची लिहिली तरी सगळ्या व्हॅल्यू काय येतील, ह्या 0 येतील. आता थोडंसं क्लॅरिफाय करत जाऊ. ही टर्म शेवटपर्यंत सारखी राहील, फक्त मधलं सॉल्व करू आपण. 1 मायनस इथला 2 कॅन्सल डी प्लस इथला पण 2 कॅन्सल, मायनस मायनस प्लस झाला 3d स्क्वेअर बाय 4 प्लस डॉट 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 लिहायची गरजच नाही आहे, कारण पुढच्या सगळ्या टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स स्क्वेअर जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे त्या काय होतील, 0 होतील.
आता एक्स स्क्वेअरने मध्ये मल्टिप्लाय करू. एक्स स्क्वेअर इंटू 1 इज एक्स स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x प्लस 3 इंटू सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे 2xचा परत डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2 अपॉन 4 कम्प्लीट आणि दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 2 दुणे 4 इथे 2 ने भाग जाईल सो 3/2 दॅट विल बी युअर पी आय and therefore general solution equal to CF plus PI, that is complementary function plus particular integral C1 plus C2x into e raised to x plus e raised to 3x by 4 हा in bracket x square minus 2x plus 3/2. आता ह्या मेथडमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की टाईप नंबर 4 मध्ये मला टाईप नंबर 1 चा पण यूज होऊ शकतो, टाईप नंबर 2 चा पण यूज होऊ शकतो आणि समजा साइन आणि कॉस मधली जर टर्म आली व्ही ची, ही म्हणतोय मी, ही व्ही ची टर्म साइन आणि कॉस मधली जर आली तर मला टाईप नंबर 3 पण वापरावा लागेल. तर टाईप नंबर 4 मध्ये टाईप नंबर 1, 2 आणि 3 तिघही टाईप मला येत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे कुठलाच टाईप टाळू नका. सगळे टाईप प्रॉपरली मी जे एक्सप्लेन केलेले आहेत परत 1-2 वेळेस लेक्चर ऑब्झर्व करा. काय अडलं तर मला विचारा आणि त्या पद्धतीने एक्झाम्पल्सचं कामकाज करा. अतिशय सोपं आहे. जसा इथे तुम्हाला टाईप नंबर 2 लागला एक्स रेस टू एम चा. सिमिलर टाईपचे एक्झाम्पल पुस्तकात बरेच सॉल्व केलेले आहेत, ते परत एकदा बघा आणि तुमच्या वहीमध्ये घेऊन त्यांना सॉल्व करा. प्रत्येक एक्झाम्पल इथे मी एक्सप्लेन करत बसणार नाही कारण प्रॅक्टिससाठी पण तुम्हाला काही एक्झाम्पल्स पाहिजे आणि ते सॉल्व आहेत. सो डू द प्रॅक्टिस ॲट युअर नोटबुक. ओके. नाउ वी स्टार्ट विथ द टाईप नंबर 5 that if d equal to d by dx and fd is a polynomial in d with constant coefficient, then 1 upon fd x into v equal to x minus 1 upon fd into f dash of d परत बाहेर 1 upon fd into v. तर हे पण थेरम आहे, हे पण प्रूव्ह करायचं आहे आपल्याला आणि मग याच्यावरचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहे. ठीक आहे. So let u be any function of x. Now by Leibniz theorem for any k belongs to n. Leibniz theorem लक्षात आणा, थोडासा आता आठवणीत आणा. मागच्या सेमिस्टरला झाला आहे तुमचा लेबनिट्झ थेरम कॅल्क्युलसमध्ये. ओके. तर त्या पद्धतीने जर डी रेस टू के एक्स इंटू यू केला तर एक्स कॉन्स्टंट म्हणजे यू इंटू व्ही करायचा. एक्स कॉन्स्टंट डी रेस टू के ऑफ यू प्लस यू कॉन्स्टंट राहील आता आणि म्हणजे एक्स डी रेस टू के यू प्लस के इंटू डी रेस टू के मायनस 1 इंटू यू. आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, इथे 1 लिहायचा राहिला आहे. विचार करत होतो एक्स कुठे गेला. ओके. पहिले एक्स कॉन्स्टंट डी रेस टू के यू प्लस यूचा डेरिव्हेटिव्ह आता सॉरी एक्सचा डेरिव्हेटिव्ह आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मग के डी रेस टू के मायनस 1 इंटू यू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 dash number 1. Now let fd is our dn plus p1 d raised to n minus 1 plus p2 d raised to n minus 2 plus dot 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 pn या पद्धतीने. dash number 2 where p1 to pn are the constant. ही आहे तुमची fd ची डेफिनेशन पहिल्या लेक्चरला जी घेतली होती. Now treating d as a variable and differentiating both sides of equation 2 म्हणजे याला आपण काय करूया, डिफरन्शिएट करूया. सो f of d चा होईल f dash of d n into d raised to n minus 1. हा डी रेस टू एन आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, डी एन नाही, डी रेस टू एन. सो याचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू डी रेस टू एन मायनस 1 प्लस पी 1 ॲज इट इज एन मायनस 1 डी रेस टू एन मायनस 2 प्लस एन मायनस 2 डी रेस टू एन मायनस 3 इंटू पी 2 प्लस डॉट 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 पी एन मायनस 1. नाव एफ डी इंटू एक्स यू, हा जो एफ डी आहे याला एक्स इंटू यूने मल्टिप्लाय केलं तर हा पूर्ण एफ डी लिहायचा आणि त्याला एक्स इंटू यूने मल्टिप्लाय करायचं. ओके. म्हणजेच पर्टिक्युलर प्रत्येक एक्स यू मल्टिप्लाय होईल
दॅट इज डी रेस टू एन एक्स यू, P1 डी रेस टू एन मायनस 1 एक्स यू प्लस P2 डी रेस टू एन मायनस 2 एक्स यू, म्हणजे प्रत्येकाला एक्स यूने मल्टिप्लाय होत आहे, प्लस डॉट 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 प्लस Pn एक्स यू इक्वल टू एक्स डी रेस टू एन प्लस P1 डी रेस टू एन मायनस 1 प्लस P2 डी रेस टू एन मायनस 2 प्लस डॉट 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 प्लस Pn ब्रॅकेटच्या बाहेर u प्लस n इंटू डी रेस टू एन मायनस 1 प्लस n मायनस 1 इंटू P1 डी रेस टू एन मायनस 2 u प्लस n मायनस 2 P2 डी रेस टू एन मायनस 3 प्लस डॉट 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 Pn मायनस 1, u नाही आहे इथे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, कारण पूर्ण याच्यातनं काय केला, u बाहेर काढला आहे. ओके, म्हणजे याच्यावर तुमचा लिबनिट्झ थिअरमचा म्हणजे बाय वन बघा इथे म्हटलं आहे, याचा फॉर्म्युला वापरला आहे. दोन दोन टर्म येतील, त्यातली पहिली टर्म ही असेल तुमची आणि दुसरी टर्म इथे. लिहिताना तुम्ही काय लक्षात ठेवा की पहिले येणारे एफ डी आणि नंतर येणारे एफ डॅश डी, कारण एफ ऑफ डी आहे तुमच्याकडे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे तर एफ डॅश डी. तर एफ डी आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एफ डॅश डी. बाहेर एक्स हा एफ डी यू प्लस एफ डॅश डी यू हा आला. ओके, दिस इज व्हाय बिकॉज ऑफ बाय 2 and 3 आणि ही टर्म कशामुळे, दिस इज बाय 1, दॅट इज लिबनिट्झ थिअरम. ओके, that is f d x u equal to x into f of d plus f dash d u dash number 4. आता यातला u जो आहे त्याला आपण म्हणूया 1 upon f d into v, then u is a function of x. So equation 4 becomes एफ डी एक्स यू बद्दल काय टाकायचं इथे 1 upon एफ डी व्ही इक्वल टू एक्स एफ डी यू. इथला यू परत प्रिंटिंग मिस्टेक आहे, तेच तर विचार करतोय मी, इथे यू लिहिताना, कारण हे पहा एफ डी यू आहे ना, इथे यू पाहिजे. त्या यू बद्दल काय टाकेल मी 1 upon एफ डी व्ही प्लस एफ डॅश डी यू बद्दल परत 1 upon एफ डी व्ही. एफ डी कॅन्सल इथला, सो एक्स व्ही प्लस एफ डॅश डी, आता इथे ब्रॅकेट राहिली गोल टाकायची, सो एफ डॅश डी इंटू 1 upon एफ डी व्ही. ओके, इथे काय येईल तुमचा, आता हा जो आहे ही टर्म ही मी इकडे टाकतो डावीकडे, लिहिताना मात्र ही डावीकडे लिहितो आणि ही टर्म उजवीकडे लिहितो. सो एक्स व्ही इक्वल टू एफ ऑफ डी म्हणजे ही टर्म एक्स इंटू 1 upon एफ डी व्ही मायनस ही इकडे गेली, आता मायनस झाली, एफ डॅश डी 1 upon एफ डी व्ही. ऑपरेटिंग 1 upon एफ डी ऑन बोथ साइड्स, परत 1 upon एफ डी ने मल्टिप्लाय करा. सो 1 upon एफ डी एक्स व्ही इक्वल टू एक्स 1 upon एफ डी व्ही, कारण इथे एफ डी अपॉन एफ डी काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. सो उरेल फक्त एक्स इंटू 1 upon एफ डी व्ही मायनस एफ डॅश डी 1 upon एफ डी व्ही, त्याला कोणी मल्टिप्लाय करायचं 1 upon एफ डी ने. ओके, आता दोघांमधून ही टर्म आणि ही टर्म यातनं 1 upon एफ डी आणि व्ही बाहेर काढतो कारण ती कॉमन आहे. मग इथे उरला फक्त एक्स मायनस 1 upon एफ डी इंटू एफ डॅश डी हे ब्रॅकेटमध्ये येणार आणि 1 upon एफ डी व्ही 1 upon एफ डी व्ही दोघीकडे तो कॉमन बाहेर काढला आणि दॅट इज युअर फॉर्म्युला फॉर 1 upon एफ डी एक्स व्ही. ओके, तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की लिबनिट्झ थिअरम, नंतर एफ डीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे हा डी रेस टू एन आहे, परत सांगतो डी एन नाही येतो, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे आणि एफ डी आणि एफ डॅश डीच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे तुम्हाला फक्त एफ डी एक्स यू ही टर्म, म्हणजे ही लक्षात ठेवावी लागेल. एफ डी एक्स यू तुम्ही यामधल्या 2-3 ओळी जरी लिहिल्या नाही तरी डायरेक्ट लिहू शकता एफ डी एक्स यू इन द फॉर्म ऑफ एफ डी अँड एफ डॅश डी युझिंग द लिबनिट्झ थिअरम, आणि ती येते एक्स एफ डी यू प्लस एफ डॅश डी यू. ओके, त्याच्यानंतर यू बद्दल टाकायचा आहे 1 upon एफ डी व्ही. ओके, तो पुटअप केल्यानंतर परत ऑपरेटिंग 1 upon एफ डी ऑन बोथ साइड्स, देन यू गेट द रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, इतकं सोपं आणि साधं थिअरम आहे. आता राहिलं याच्यावरचं एक एक्झाम्पल बघूया आपण.
So illustrative example, solve d2y by dx square minus 2dy by dx plus y equal to x sin x. आता हा टाइप कसा ओळखायचा? एक्स व्ही म्हणजे तिथे एक्स ही टर्म असणार आहे. जसं टाइप नंबर 4 मध्ये ई रेस टू एक्स होता म्हणजे होता इंटू व्ही, व्ही काही असो. ओके, तसं इथे एक्स असणार आहे आणि व्ही कोणती पण टर्म, इट शुड बी आयदर एक्स रेस टू एम म्हणजे टाइप नंबर 2 ची, किंवा साइन एक्स कॉस एक्स म्हणजे टाइप नंबर 3 ची, जी इथं आहे ऑलरेडी. ओके, म्हणजे टाइप नंबर 4 आणि 5 तुमच्या लक्षात आलं असेल की त्यासाठी टाइप नंबर 1, 2, 3 हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते ऑलरेडी मी तिथे क्लिअरली समजून दिलेले आहेत. ओके, तर बघूया याचा आन्सर. सगळ्यात पहिले त्याचा आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करू. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 इंटू बाहेर वाय येणार इक्वल टू एक्स साइन एक्स. सो ऑक्झिलरी इक्वेशन आलं तुमचं. राईट हँड साईडला 0 घेतो आपण त्याला. डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 इक्वल टू 0. हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे, तो आला d मायनस 1चा स्क्वेअर इक्वल टू 0. दॅट इज डीचे 2 फॅक्टर पडले, 1, 1. बोथ आर रिपीटेड and therefore by case number 2 of complementary function, that is for repeated roots, आपलं CF आलं C1 plus C2x e raised to 1x. 1 into x म्हणजे फक्त येणार तो x. इथपर्यंत काही अडचण नाही. आता PI 1 upon FD, FD म्हणजे हा d square minus 2d plus 1 into xv, x into sin x. त्याचा फॉर्म्युला काय रे आता? x minus 1 upon FD. सो x मायनस 1 अपॉन एफ डी इंटू एफ डॅश डी. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? डी स्क्वेअरचा 2d आणि मायनस 2dचा मायनस 2 इंटू बाहेर काय 1 अपॉन एफ डी व्ही, म्हणजे तोच 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 व्ही. व्ही काय तुमचा साइन एक्स. ओके, एक एक टर्म सॉल्व करू. सगळ्यात पहिले ही मधली जशीच्या तशी राहू देऊ. इथे पण तशीच आणि इथे पण तशीच. बाहेरची सॉल्व करूया. टाइप नंबर 3 प्रमाणे डी स्क्वेअर बद्दल मायनस ए स्क्वेअर टाकतो आपण. इथे a1 आहे, सो मायनस 1 येईल तुमचा. इथे मायनस 1, मायनस 1 स्क्वेअर म्हणजे मायनस 1 आणि हा प्लस 1 कॅन्सल, म्हणजे उरला फक्त 1 अपॉन मायनस 2d हा एवढा साइन एक्स. त्यातला 1 अपॉन मायनस 2 बाहेर काढला. साइन एक्सचं इंटिग्रेशन 1 अपॉन डी म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, डी जर खाली असेल तर इंटिग्रेशन. तो साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. तर तो मायनस आणि हा इथला मायनस, मायनस मायनस खाली काय होईल? प्लस होईल. तो 1/2 कॉस एक्स. आता ह्या 1/2 कॉस एक्स ने मध्ये मल्टिप्लाय करू. ओके, सो एक्स कॉस एक्स अपॉन 2 मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 हे ॲज इट इज 2d मायनस 2 इंटू 1/2 कॉस एक्स. आता सगळ्यात पहिले 2d मायनस 2 ने याला मल्टिप्लाय करू. ही टर्म आता सेम राहील, एक्स कॉस एक्स अपॉन 2 मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1. इथे 2 आणि हा 2 कॅन्सल, कारण 1/2 कॉस एक्स ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होईल, 2d ला पण आणि 2 ला. तर 2 2 इथे कॅन्सल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. मायनस परत 2 2 कॅन्सल कॉस एक्स. ओके, इथपर्यंत. आता ह्या प्रत्येक टर्मने ह्या 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 ला मल्टिप्लाय करायचं. ओके, सो एक्स कॉस एक्स अपॉन 2 मायनस मायनस प्लस होणार 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 इंटू साइन एक्स. परत हा मायनस आणि परत हा मायनस प्लस होणार 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 कॉस एक्स. आता डी स्क्वेअर बद्दल मायनस ए स्क्वेअर आहे, टाइप नंबर 3 परत वापरायचा. सो इथे a1 आहे, इथे पण a1 आहे. सो मायनस 1चा स्क्वेअर म्हणजे मायनस 1 आणि हा प्लस 1 कॅन्सल, सो 1 अपॉन मायनस 2d साइन एक्स. प्लस इथे पण सेम मायनस 1चा स्क्वेअर म्हणजे मायनस 1 आणि हा प्लस 1 कॅन्सल, सो 1 अपॉन मायनस 2d कॉस एक्स. आता इथे 1 अपॉन मायनस 2 बाजूला काढला तर साइन एक्सचं इंटिग्रेशन, कारण डी खाली आहे. डी खाली असेल तर परत सांगतो इंटिग्रेशन, आणि डी जर वर असेल तर डेरिव्हेटिव्ह. तर इथे पण डी खाली आहे, इथे पण डी खाली आहे अपॉनला, त्याच्यामुळे इंटिग्रेशन करावं लागेल. साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, तो मायनस आणि हा मायनस कॅन्सल, सो कॉस एक्स आणि हा 2 आहेच. नंतर कॉस एक्सचं इंटिग्रेशन फक्त साइन एक्स येतं, सो साइन एक्स अपॉन हा 2 आणि हा मायनस ॲज इट इज, सो मायनस. सो दिस विल बी युअर फायनल particular integral. And now the general solution is complementary function plus particular integral, that is equal to c1 plus c2x into e raised to x plus ha x cos x by 2
प्लस कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2. ओके. आणि अशा टाईपचे परत 3-4 एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात सॉल्व केलेले आहेत. परत ते बघा, वहीमध्ये घ्या आणि प्रॅक्टिस करा. तर असे 5ही टाईप पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करायचे इथं मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहेत. चॅप्टर खूप मोठा आहे, तरी त्यातले सगळे टॉपिक आणि सगळे फॉर्म्युले इथे कव्हर केलेले आहेत. सगळे थेरम प्रॉपरली समजून दिलेले आहेत. ओके. तर तुम्ही आता माझे लेक्चर 1-1, 2-2 वेळेस, 3-3 वेळेस ऐका, म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि उरलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते तुमच्या लायब्ररीतनं पुस्तक काढून सॉल्व आहेत एक्झाम्पल, तर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आडलं तर मला विचारा कधी पण. बाकी थेरॉटिकल पार्ट जो तुम्हाला समजायचा आहे किंवा जो वर्गात मी घेतला असता तो सगळ्याच्या सगळा तुमच्याकडे आता लेक्चर रूपाने आहे. कधी ऐकू शकतात असं लेक्चर आहे. नुसतं संपलं बा आणि मला आता ते ऐकायला मिळणार नाही असं नाही. म्हणूनच व्हिडिओ लेक्चर टाकलेले आहेत की एकदा नाही समजलं तर 2दा बघा, 3दा बघा. ओके. तर ह्या पद्धतीने हे तुमचं चॅप्टरही इथे संपलेलं आहे, युनिट नंबर 3. In our next lecture we meet with the 4th chapter of this paper. Till now we stop here in this lecture. Thank you.